असाच रोड आहे मंदिरापर्यंत. गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण भोलेनाथांच्या दर्शनाला निघालेलो आहे आणि आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग या दर्शनासाठी निघालेलो आहे. चला तर निघूया आपण. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. ही आपली 2 दिवसाची ट्रिप राहणार आहे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे 6वं ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो, आज आपण निघालोय भीमाशंकर आणि घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंग. तर घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग 12वे आहे आणि आजपर्यंत आपले 6 ज्योतिर्लिंग झाले. तर आपल्या दर्शन यात्रेमध्ये हे आपलं 7वं आणि 8वं ज्योतिर्लिंग आहे. सहा ज्योतिर्लिंग केले आपण आणि आपण 7 राज्य फिरलेलो आहे. तर आपलं जो आपण पहिली सुरुवात केली 12 ज्योतिर्लिंगापैकी ते म्हणजे महाकाल उज्जैन. तिथून सुरुवात केली. महाकाल उज्जैन ते नाशिक त्र्यंबकेश्वर ते पुणे. तो आपला 1500 किलोमीटरचा प्रवास केला आपण. आणि त्याच्यानंतर आपण पुणे ते श्रीशैल्यम ते रामेश्वरम तामिळनाडू ते पुणे. ती आपली खूप मोठी ट्रिप झाली होती. 3300 किलोमीटरची आपली ट्रिप झाली होती. आणि त्याच्यानंतर आपण पुणे ते परत सोमनाथ नागेश्वर ते पुणे, ती आपली 2300 किलोमीटरची ट्रिप झाली. तर आपलं असं एकूण आपण आजपर्यंत 7100 किलोमीटरचा प्रवास केला आपल्या या कारने बाय रोड. आणि आपला प्लॅनिंग खरं तर मित्रांनो असा होता की काशी विश्वेश्वर आणि झारखंड वैद्यनाथला जाण्याचा. तो प्लॅनिंग जरा आपण कॅन्सल करून ते आपण पुढे घेतलेलं आहे. का तर UP बिहार झारखंड या ठिकाणी थंडी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळं आपण हे घेतलं. का तर जे आपली ही जी 12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा जी चालू आहे हे आपण ऑक्टोबरपासून चालू केलेली आणि आपण टप्प्याटप्प्याने करतो, एकदम नाही केलेली. त्याच्यामुळं आपलं 7100 किलोमीटर झालेलं आहे. का तर फिरून परत पुण्यामध्ये येणे, परत पुण्यामध्ये येणे, 3 वेळ झालं पुण्यामध्ये येऊन. आता आपण तशी ट्रिप करतोय आणि आपण सगळ्यात शेवटी करणार आहे ती केदारनाथ. तर आपण आता पोचलो चाकण चौकामध्ये. ट्रॅफिक तर नाही एवढा आज इथे, काय तर सकाळचा वेळ आहे. हा एक सिग्नल आणि पुढचा एक सिग्नलला पुढं काय परिस्थिती आहे. एक्झिट घेतला भीमाशंकरच्या रोडला जाण्यासाठी. आता आपल्याला इथून पूर्ण सगळा सिंगल रोड लागणार आहे.
नाशिक रोडवरनं एक पुण्यापासून आपल्याला 60 किलोमीटर आल्याच्या नंतर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो पुण्यावरनं आल्यावर. जर आपण नाशिकवरनं आलो तर नाशिकवरनं तिथनं लेफ्ट एक्झिट घेऊन राईटला ब्रिज खाली यावं लागतं, जिथं आता आपण चहाला थांबलो होतो त्या ठिकाणी. आणि या रोडला स्पीड ब्रेकर खूप आहेत, त्याच्यामुळं गाडीचा स्पीड मंदवला जातो. तर आपण आता भीमाशंकर घाट रस्त्याला लागलेलो आहे. 32 किलोमीटर असाच रोड आहे मंदिरापर्यंत. या रूटला पावसाळ्यामध्ये सगळं हिरवगार असतं. चला तर मित्रांनो, आता भेटूया आपण भीमाशंकर मंदिरापाशी. मित्रांनो, आपला खूप मोठा घोटाळा झाला. घोटाळा असा झाला की आपण भीमाशंकर मध्ये पोचलो आणि इथं असं आपल्याला कळलं की 3 महिन्यासाठी मंदिर परिसर संपूर्ण बंद आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाने. का तर मंदिराचं, मंडपाचं आणि रेनोव्हेशनचं आजूबाजूच्या परिसरातलं त्याचं काम चालू असल्यामुळं संपूर्ण मंदिर परिसर बंद आहे. तर ठीक आहे, आता भोलेनाथांनी आपल्याला आता असं समजूया की आपला योग नव्हता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा. तर आपण आता प्लॅनिंग करतोय की आपल्याला तर ह्या 2 दिवसामध्ये 2 ज्योतिर्लिंग करायचे आहेत. तर आपलं राहिलेलं आहे आता MP मधलं ओंकारेश्वर. आणि कमीत कमी आपल्याला इथनं आता जर ओंकारेश्वरला जायचं असलं तर आपल्याला ठीक आहे, चला आपण काय करू, घुष्णेश्वरला जाऊ. घुष्णेश्वरला किती वाजेपर्यंत पोहोचतो बघू. आज सगळं आपलं दर्शन वगैरे तिथलं आज जर झालं तर मग आपण तिथनं पुढचं प्लॅनिंग करू, ओंकारेश्वरला जायचं का काय करायचं. ठीक आहे, चला बघू आता काय, जेव्हा महादेव बोलवतील. भीमाशंकर 2 वेळेस झाले माझं असं की भीमाशंकरला आल्याच्या नंतर मला दर्शन नाही घडलेलं. की एक वेळेस पण मागं मी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आलो होतो, त्यावेळेस एवढा पाऊस झाला की आणि थोडा उशीर झाला होता, मला रात्रीचे 8 वाजले होते पोहोचाय. एवढा पाऊस होता की गाडीतनं सुद्धा उतरता येत नव्हतं. त्यामुळे पावसाचा मोसम नसल्यामुळं आपण काय छत्री रेनकोट आणलं नव्हतं. त्याच्यामुळं ते आपलं म्हणलं चला जवळ आहे पुण्यापासून, आपल्याला काय 125 किलोमीटरचं तर अंतर आहे. तर त्यामुळं आपण हे राहून गेलो होतं. तर आज पण आपलं काय दर्शन झालेलं नाही. तर चला आता जाऊया घुष्णेश्वरला. बघू आता मी रस्त्यामध्ये काय डोक्यामध्ये माझ्या विचार येतात, कसं काय करायचं काय नाही. तर बघू, पुढे जरा थांबून जरा आपण थोडंसं डिस्कस करून काय करायचं काय नाही बघू. हे काय आपल्या जवळचे आहेत, 150-200 किलोमीटरचं अंतर आहे. तर ठीक आहे, चला सगळा मूड झाला माझा. ठीक आहे, चला आता जिकडं आपल्याला बोलवलं असं आपण तिकडंच जाणार आहे. तिथं काय करणार आता, पार्किंग 2 पशीच गेट लावले, संपूर्ण बंद करून ठेवले यांनी.
त्यांची पण काही चुकी नाही, वेबसाईटवर टाकलेलं आहे. आपली चुकी आहे, बघणं गरजेचं आहे. सगळ्या गाड्या बाहेर माघारी फिरलेल्या आहेत. चला जरा पुढे जरा थांबू एखाद्या हॉटेलवर आणि चहा बी घेत जरा प्लॅनिंग करू काय करायचं ते. आहेत आपल्यापासून उद्याचा एक दिवस आहे. आता सोमवार पण असता तर जरा वेगळं प्लॅनिंग केलं असतं, पण चलो क्या करेंगे आम्ही. आपल्याला समृद्धी मार्गावर नाही वगैरे जायचं होतं. जरा थोडं पुढं थांबून रिलॅक्स होऊ. एवढा मित्रांनो मूड ऑफ झाला ना, काय सांगायचं आता. भोलेनाथ बोलवतील भीमाशंकर. म्हणजे 3 महिने म्हणल्याच्या नंतर हा जानेवारी फेब्रुवारी म्हणजे एप्रिलमध्ये चालू होईल मंदिर. मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. पुढील पार्ट 2 मध्ये आपण भेटूया. भीमाशंकर ते घृष्णेश्वर या रूटला. मित्रांनो माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिथं काय करणार आता, पार्किंग 2 पशीच गेट लावले, संपूर्ण बंद करून ठेवले यांनी. त्यांची पण काही चुकी नाही, वेबसाईटवर टाकलेलं आहे. आपली चुकी आहे, बघणं गरजेचं आहे. सगळ्या गाड्या बाहेर माघारी फिरलेल्या आहेत. चला जरा पुढे जरा थांबू एखाद्या हॉटेलवर आणि चहा बी घेत जरा प्लॅनिंग करू काय करायचं ते. आहेत आपल्यापासून उद्याचा एक दिवस आहे. आता सोमवार पण असता तर जरा वेगळं प्लॅनिंग केलं असतं, पण चलो क्या करेंगे आम्ही. आपल्याला समृद्धी मार्गावर नाही वगैरे जायचं होतं. जरा थोडं पुढं थांबून रिलॅक्स होऊ. एवढा मित्रांनो मूड ऑफ झाला ना, काय सांगायचं आता. भोलेनाथ बोलवतील भीमाशंकर. म्हणजे 3 महिने म्हणल्याच्या नंतर हा जानेवारी फेब्रुवारी म्हणजे एप्रिलमध्ये चालू होईल मंदिर. मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. पुढील पार्ट 2 मध्ये आपण भेटूया. भीमाशंकर ते घृष्णेश्वर या रूटला. मित्रांनो माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.